आणि राज ठाकरे यांनी भेट घेतली। त्याचबरोबर सुप्रिया सुळे देखील पोहोचलेल्या होत्या। काय म्हणाल्या सुप्रिया सुळे, कारण त्यांनी देखील संवाद साधलाय मुलांशी, काय म्हणाला ऐक। कर्णबधीर मुलांच्या मोर्चावर या ठिकाणी अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। अनेक जण जखमी आहेत, अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या ठिकाणी भेटीला आलेलं, त्यांनी तरुणांशी सुसंवाद साधलेला आहे आणि तुम्ही काहीतरी जेवण करून घ्या अशी त्यांना अर्थ मागणी केलेली आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवणार असल्याचं आवाहन केलेलं आहे। या सुप्रियाताईंची बोलणार आहे। ताई, काय सांगाल, तुम्ही हे सर्व दृश्य पाहिलेलं आहे, ज्यांचा आवाज नाही, जे लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आवाज सरकार दरबार गाऱ्हाणं मांडत होते, त्यांच्यावरती लाठीचार्ज झालेला आहे, काय सांगाल ताई? हे देवेंद्र फडणवीस नाही, जनरल डायर फडणवीस सरकार झालेलं आहे। असंवेदनशीलपणाचा अतिरेक आज झालेला आहे। या ज्यांना आवाजच नाही त्यांच्या विरोधात लाठीचार्ज केलेला महाराष्ट्राचा इतिहास आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते आणि हा सामाजिक विषय आहे। तुम्ही बघताय 5-6 तास झाले सरकारकडून एकही व्यक्ती आजपर्यंत, म्हणजे असंवेदनशीलपणाचा कहर झाला। तिथल्या मंत्र्यांचा त्यांना फोन आला आणि सांगितलं तुम्ही मुंबईला चर्चेला या। त्यातले जे लोक गेले त्यांना आत्ता सोडलंय पोलीस स्टेशनने। त्यातली काही लोक गेली आहेत जी हॉस्पिटलमध्ये आहेत, ससून हॉस्पिटलमध्ये मी त्यांना भेटायला जाणार आहे आणि अतिशय दुर्दैवी, म्हणजे माझ्या अंगावर काटा येतोय हे चित्र बघून। मी त्यांना विनंती करते, सकाळपासून उपाशी बसलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या माननीय जनरल डायर फडणवीस सरकारच्याकडे आज वर्षामध्ये शाही भोजन आहे। इकडे त्यांची मुलं राज्यातली इथे उपाशी बसलेत, उपोषण करतायत आणि ते कसली भोजनं करत बसतायत। शेम ऑन दिस गव्हर्नमेंट। अधिवेशन चालू आहे, या संदर्भामध्ये पार्टीच्या वतीनं किंवा पक्षाच्या वतीनं काय भूमिका? पक्षाचा विषयच नाही, हा सामाजिक विषय आहे। ह्याच्यात राजकारण आणायचंच नाही, मी तर बिलकुल आणणार नाही। ह्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलंच पाहिजे। एवढी त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या राज्यातली मुलं इथे बसलेत, कसं काय त्यांना जेवण जातं किंवा काम सुचतं? त्यांनी कोणीतरी जबाबदार व्यक्तीला हेलिकॉप्टर घेऊन 24 तास, हे प्रचाराला नेहमी एव्हर रेडी बॅटरी असते, मग या मुलांना त्रास द्यायला नको। हेलिकॉप्टर घेऊन राज्यभर फिरतात माननीय मुख्यमंत्री, एक हेलिकॉप्टर घेऊन एखाद्या मंत्र्याला पाठवायला नको चर्चा करायला या मुलांबरोबर? प्रचार असला की त्यांना वेळ असतो, पण सर्वसामान्य गरीब माणसासाठी वेळ नसतो या सरकारला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार दिव्यांगांसाठी फार मोठं काम करत असल्याचं सांगतंय आणि जाहिरात करतंय, तर तुम्हाला काय वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर? ही जाहिरातीची खोटेबाजी आहे, खोटी बाजी आहे। तुम्ही दिसताय सगळं खोट आहे, साफ खोट आहे। आणि एवढं जर असतं तर आज माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मंत्री हा पाठवू शकत नसते या मुलांबरोबर चर्चा करायला, आला असता काहीतरी मार्ग निघाला असता। उपाशी बसली ती पोरं सकाळपासून। या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली, कोणीच प्रशासन सुद्धा मी म्हणते की राज्याच्या गृहमंत्र्याची ही जबाबदारी आहे। राज्याचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री आहेत, याची इन्क्वायरी झाली पाहिजे। त्यांचाच लाडका शब्द आहे, पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। ज्यांनी या पोलिसला ऑर्डर केली त्याचा मी जाहीर निषेध करते, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जर झेपत नसेल अशी चुकीची कामं केली, मी या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, जे गृहमंत्री आहेत, त्यांचा राजीनामा मागते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा